सायबर गुन्ह्यांवर आळा घालावा आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी भंडारा पोलिसांनी सायबर बॉट ही प्रणाली आत्मसात केली आहे। कदाचित ही महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यांनी सुरू केलेली ही पहिलीच प्रणाली असावी। आपल्यासोबत भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन सर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल सर, कशा पद्धतीची ही प्रणाली आहे, नागरिकांना यामध्ये कशी सुविधा मिळेल? भंडारा पोलीस सायबर बॉट जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एक सायबर बॉट आहे। त्याच्या माध्यमातून जर कोणासोबत सायबर फ्रॉड झाला तर आम्ही कुठे जायचे, तर त्यामध्ये एक नंबर दिलेला आहे सायबर बॉटचा। त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सॲपवर हॅलो मेसेज टाईप करायचे आणि कोणत्या प्रकारचा सायबर फ्रॉड झालेला आहे ते सिलेक्ट करायचे। त्याबाबत सायबर बॉट 24/7 आपोआप आपल्याला काय करायचे, काय स्टेप घ्यायचे त्याबाबत सांगणार। समजा आपला मोबाईल सिम चोरी झाला, तर मोबाईल सिम चोरी झाला तर याबाबत काय करायचे, तर लोक आपला सिम चोरी झाला तर सायबर बॉटला सांगितले की आमचा सिम चोरी झाला, तर ते आपल्याला एक लिंक पाठवणार CIR पोर्टलच्या। त्या पोर्टलवर आपण क्लिक केले, फॉर्म भरले तर आपला सिम आपोआप बंद होऊन जाईल। असे प्रकारचे वेगवेगळे प्रकार सायबर बॉटमध्ये आहे। आता जे इनिशियल स्टेज आहे, पायलट प्रोजेक्ट आहे, याला आम्ही स्मार्ट करण्याची प्रयत्न करत आहे। वेगवेगळे सिनारिओ देऊन याला स्मार्ट करते। आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहे, तर याची प्रोग्रॅमिंग चेंज करून लोकांना जास्त याचा फायदा होईल। सायबरबाबत अवेअरनेस करणं सुद्धा एक याचा काम आहे। तर याबाबत मी अशी आशा करतो की लोकांसोबत सायबर फ्रॉड झाला तर त्यांना फायदा होईल। तर निश्चितच हे होते SP नुरुल हसन सर। आणि नागरिकांना सायबर गुन्हा किंवा त्यांच्या जी फसवणूक होती त्यापासून निश्चितच लाभ मिळेल किंवा त्यांना एक फायदा होईल की सायबर गुन्हा रोखता येईल नागरिकांना। आणि भंडारा पोलिसांनी केलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असा आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।